All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 70 मध्ये, म्हणजे दिवस 17वा. तर आज आपल्यासोबत प्रॉफिट झाले का लॉस झाले हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करतोच. पण जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विषय कसा आहे, तुम्ही जर काय दररोज ट्रेड घेतो, जे दररोज मी ट्रेड घेतो तुम्ही तुमच्यासोबत मी या व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथं तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर ट्रेडर्स, तुम्ही बघताय आज जो आपला 225 चा जो आहे तो लॉस चालू आहे आणि याच्या मागे विषय असा होता की एक पोझिशन मध्ये तुम्ही बघू शकताय कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केले विषय. इट्स ओके. हे आता ह्याचं लॉजिक सांगतो तुम्हाला. ही पहिला निफ्टीचा चार्ट बघा. निफ्टी जी आहे ती आज पूर्णपणे 90 पॉईंटनी गॅप अप ओपन झालं आणि रेजिस्टन्स ब्रेक केला. खरं तर हा ट्रेड आपल्याला इथं प्लॅन करायला पाहिजे होता, कारण ही 5 मिनिटाची कॅन्डल जी आहे 5 मिनिटाची चार्ट आहे आणि हा इथं क्लोजिंग केल्यानंतर आपण इथं लगेच ट्रेड घ्यायला पाहिजे होता, पण आपण काही इथं घेतलेला नाही आणि थोडा विषय झाला. तर मला सांगतो आता ट्रेड कुठे घेतला आपण. ट्रेड घेतला हा पुल बॅक एंटर आहे, तर ट्रेड घेतला इथं आपण अडकून बसलो. चला सांगतो तुम्हाला आता विषय. ठीक आहे, इथं झाल्यानंतर हा आपला निफ्टी 26,000चा कॉल आहे. ठीक आहे, त्याला मी इथून क्लोज करतो. हे आपलं टार्गेट बघू शकता 90 190 होतं, एंट्री 155 आणि एसएल हा आपला स्टार्टिंगचा पहिला एसएल होता 139 होता हा वाला. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर 139 एसएल नंतर आपण ट्रेड केला इथं, त्याच्यानंतर इथं ट्रेड केला. ठीक आहे, कारण ही मार्केट वरी खाली हे बघू शकता साईड वेज मध्ये मार्केट आहे फुल. ओके, सो इथं वरी खाली परत हा एसएल ठेवला, त्याच्यानंतर मग कॉस्ट टू कॉस्ट आपण इथं एक्झिट केलं. ओके, सो इथं आपल्याला 500 रुपयाचं प्रॉफिट दाखवत होतं, एक 7-8 पॉईंट दाखवत होते, पण आपण काय बुक केलं नाही. इट्स ओके, कारण आपलं टार्गेट मोठं होतं भाई, रिस्क रिवॉर्ड फॉलो केला पाहिजे. ओके, सो इथं छोटासा आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलं, म्हणजे एक 3 पॉईंटचा एसएल गेला. इट्स ओके झालं. ओके, सो अशा पद्धतीचा आजचा ट्रेड आहे आणि ही पोझिशन काय तुम्ही बघितलीच आहे. ओके, सो जास्त काही एवढा विषय झाला नाही आणि इथंच क्लोज डे ला केलाय आपण. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद. चला.